शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीकरिता जे वेगवेगळे घटक महत्त्वाचे आहे, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन. प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. माती परीक्षण केल्याचे दुहेरी फायदे आहेत. एक तर आपल्याला जमिनीचे आरोग्य माहीत होते. दुसरं, खतावर होणारा अनावश्यक जो खर्च आहे, तो कमी करता येतो. कोणत्याही प्रकारचे खत जमिनीत टाकल्यानंतर साधारणतः 2.5 ते 3 महिन्यानंतरच मातीचा नमुना घ्यावा. आपल्या भागात एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये मातीचा नमुना काढणे हे जास्त योग्य ठरते. आपल्या शेतात गेल्यानंतर मातीच्या रंगानुसार आपल्या शेताचे वेगवेगळे भाग करावे. ह्या रंगामध्ये जर जास्त फरक असेल, तर ह्या 2 स्वतंत्र भागातून स्वतंत्र नमुने घ्यावे, तपासणीसाठी आणून याचे स्वतंत्र अहवाल घ्यावे आणि त्यानुसार पुढील उपाययोजना करावी. रंगामध्ये जर जास्त फरक नसेल, तर संपूर्ण शेतीतून केवळ 1 नमुना घेणे पुरेसे आहे. आपल्या शेताच्या धुऱ्यावर मध्यभागी उभे राहून दोन्ही कोपऱ्याकडे नागमोडी आकारात चालत जाऊन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचावे आणि हे पोहोचत असताना मध्ये साधारणतः 12 ते 15 जागा निवडाव्या. शेताचा आकार लहान असल्यास किमान 8 ते 10 ठिकाणाहून मातीचा नमुना घ्यावा. त्यापेक्षा कमी ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. निवडलेल्या जागेवर मातीचा नमुना घेताना 1 ते 1.5 फूट व्ही आकाराचा गड्डा करावा. गड्डा करत असताना जी माती निघते ती माती फेकून द्यावी आणि गड्डा पूर्ण झाल्यानंतर लाकडी कांबीने किंवा काडीने वरपासून खालपर्यंत हा गड्डा कासत न्यावा आणि अशा प्रकारे येणारी माती जमा करावी. अशा पद्धतीने सर्व गड्ड्यांमधून जमा केलेली माती एकत्र करावी. कचरा, दगड वेगळे वेगळे करावे. यातील काही मोठे ढेकूळ असल्यास ते बारीक करून घ्यावे. संपूर्ण बारीक मातीचा ढीग करावा. ह्या ढिगाचे 4 भाग करावे. समोरासमोरील 2 भाग फेकून द्यावे आणि उरलेले 2 भाग पुन्हा एकत्र करावे. साधारणतः आपल्याकडे अर्धा किलो नमुना राहील तोपर्यंत अशा प्रकारे प्रक्रिया करत जावी. ही जी शेवटी आपल्याकडे माती शिल्लक राहील, ही माती म्हणजे आपला मातीचा नमुना होय. हा नमुना कापडी पिशवीमध्ये जमा करावा. ह्या नमुन्यामध्ये एक चिठ्ठी टाकावी. ह्या चिठ्ठीमध्ये आपले नाव, सर्वे नंबर, गट नंबर, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल क्रमांक आणि पुढील हंगामात कोणते पीक घेणार आहे ही माहिती नमूद करावी. हा मातीचा नमुना माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये परीक्षणासाठी द्यावा. मातीचा नमुना जमा करत असताना ज्या ठिकाणी बांधकाम चालू असेल किंवा शेतामध्ये घर असेल तर घराच्या बाजूचा, दलदलीच्या जागेचा किंवा ज्या ठिकाणी पाणी साचून राहते अशा जागेचा किंवा जिथे जनावरे बांधलेली असतात किंवा जनावरांच्या बसण्याची जागा, खतांचे ढीग लावले असतील अशी जागा, धुऱ्याजवळील जागा, अशा जागा टाळाव्यात. आपणास फळबागेकरता मातीचा नमुना घ्यायचा असल्यास हा नमुना घेण्याची पद्धत वेगळी आहे. फळबागेकरता मातीचा नमुना घ्यायचा असल्यास साधारणतः 100 सेंटीमीटरपर्यंत गड्डे करावे. 3 फुटापर्यंत गड्डा करायचा असल्याने 4 ते 5 ठिकाणी गड्डा करून अशा प्रकारे केलेल्या गड्ड्यांमधून पहिल्या फुटातली माती वेगळी जमा करावी, दुसऱ्या फुटातली माती वेगळी जमा करावी आणि तिसऱ्या फुटातली माती वेगळी जमा करावी. असे 3 नमुने जमा करावे. ह्या प्रत्येक नमुना कापडी पिशवीमध्ये भरावा. ह्या पिशवीवर पहिला फूट, दुसरा फूट, तिसरा फूट लिहावे आणि हे 3 नमुने माती परीक्षणाकरता प्रयोगशाळेमध्ये घेऊन यावे.